नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। संत श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारेगाव बुद्रुक येथे प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी मुक्कामस्थळाची पाहणी करण्यात आली। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणारी संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दिनांक 5 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचा मुक्काम पारेगाव बुद्रुक येथे होणार आहे। या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ साहेब यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, पदाधिकारी आणि प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, पालखी सोहळ्याचे नियोजन, मुक्काम व्यवस्था आणि सुरळीत व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी पालखी मुक्काम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला। वारकरी संप्रदायाची ही भक्तिमय आणि ऐतिहासिक परंपरा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन, ग्रामस्थ आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून जय्यत तयारी करण्यात येत आहे। या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुणजी उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीणजी सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीणजी साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असून पारेगाव बुद्रुक येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सीजी न्यूज महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल। उद्देश आपला हाच आहे का ही एक मोठी संधी आपल्या तालुक्याला मिळत असते, कारण जिल्ह्याला मिळत असते। नाशिक जिल्ह्यानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये त्याचा आगमन होत असतं। मला आठवतं मागच्या वर्षी बराच वेळ होतो, अधिकारी सगळे बराच वेळ काहीतरी त्रास झाला होता, तर तत्काळ तिला ॲम्ब्युलन्स वगैरे देऊन थोडं दुर्दैवाने हे झालं। परंतु आपण आपल्या जबाबदारीमध्ये, नियोजनामध्ये कुठे कमी पडलो नाही। आता सुद्धा ज्या ज्या सूचना आपल्या व्हिडिओ साहेबांनी सांगितलंय, आपण पालकमंत्री महोदयांकडे यापूर्वी सुद्धा आग्रह धरला होता। यापूर्वी कधी अशा प्रकारे पालखी जाताना नियोजन मदत होत नव्हती, परंतु आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रा ताई पवार असेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आता ज्या दिंडीमध्ये पालख्या जात आहेत त्यांना मला वाटतं प्रत्येकी 20,000 रुपयाचं सुद्धा आपण अनुदान देतो। आपल्या संगमनेर तालुक्यातून ती मोठी संख्या आहे आणि ज्या सोयी सुविधा वारकऱ्यांना पाहिजे त्या सुद्धा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो। त्यामुळे पावसाची परिस्थिती असून नसून आपल्याकडून वॉटरप्रूफ मंडपाची सुविधा मागच्या वर्षी करण्यात आली होती, या वर्षी करण्यात येईल। स्नानगृहांसाठीची सुद्धा सरकारच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे, शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रस्त्यांची सुद्धा जी डागडुजीचा जो विषय होता तो सुद्धा पूर्ण होईल। वरचे साहेबांनी आता सांगितलंय, आजच एक टेंडर निघतंय, जे व्हिडिओ साहेबांनी सांगितलं एक टेंडर आजच निघतंय आणि ते पालखीच्या आधी निश्चित ते काम सुद्धा आपलं पूर्ण होईल। जिथे खड्डे असतील, जिथे आपल्याला अडचणी आहेत, त्या रस्ता पूर्ण व्हायला वेळ लागतो, त्या खड्ड्यांचे पॅचअप तरी आपण आता भरले गेले पाहिजे। स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे, आजूबाजूचे मी आता तुमच्या ग्रामसेवकांना सांगून ग्रामपंचायतीच्या याच्यातून आजूबाजूचे जे त्यांचे रस्ते आहेत, समजा आता पालखी मार्ग जरी तो असला तरी येणारे लोक सुद्धा इकडून तिकडून आजूबाजूच्या याच्यातून येत असतात, तर तिथले सुद्धा मुरमानी आपण खड्डे भरून घेणं गरजेचं राहील असं मला वाटतं। पाण्याची पावसाळ्याची परिस्थिती जरी पुढं मागं होत असला तरी मला असं वाटतंय का पाऊस चांगल्या पद्धतीने होणार आहे। आता तरी आपल्या संगमनेरवरती तरी चांगला पाऊस होईल अशी मला खात्री आहे। त्यामुळं टँकरची सुद्धा व्यवस्था झाली आहे। जिथं अडचणी तिथं पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यक्तिगत टँकर द्यायची वेळ आली तर ते सुद्धा आपण येणार आहे, परंतु वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय आपल्या याच्यामध्ये होऊन देणार नाही। त्यामुळे आपल्याला सुद्धा गावकऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे। आल्यानंतर सालाबादाप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने पालखीचं स्वागत करून त्यांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना, प्रशासनाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करणं आपल्याला अपेक्षित आहे। त्यामुळे मला वाटत नाही आता विजेची जी समस्या मागच्या वर्षी तुम्ही सांगितली आली होती, एमएससीबीच्या अधिकारी नाही त्याची काळजी घ्यावी। तसेच आपल्याला इथं मला वाटतं गेल्यानंतर पर्याय जनरेटरची वगैरे सुद्धा आपण करत असतो ना, ठीक आहे। ते दोन्ही पर्याय जे आहेत ते तपासून करून आपण गैरसोय होणार नाही ही काळजी निश्चित आपण घेऊया। फक्त आता